विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या सर्व मुलं. बघा, आज आपण महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक शैक्षणिक सप्ताह 22 जुलै पासून ते 28 जुलै पर्यंत या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. त्याच आज सोमवार दिनांक 22 जुलै आज आपण एक नवीन उपक्रम घेणार आहोत. यामध्ये अध्ययन आणि अध्यापन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येत असतात, त्या दूर व्हाव्यात, अध्यापन चांगल्या प्रकारे प्रभावी व्हावं आणि तुमच्या हातून वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती तुम्हाला करता यावी यासाठी आपण एक छोटीशी कार्यशाळा घेणार आहोत आज. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या साहित्य निर्मिती करणार आहोत. उदाहरणार्थ बघा, असा हा चौकोनी बॉक्स, असा हा जो काही बॉक्स आहे आयताकृती आकाराचा बॉक्स या बरोबर नाही, पाहिल्यावर आपल्याला कळतं. परंतु असे बॉक्स वेगवेगळ्या आकाराचे बॉक्स आपल्या घरामध्ये पडलेले असतात. त्यापासून आपण भौमितिक साहित्य निर्मिती करणार आहोत आता. तर सर्वात प्रथम इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे बॉक्स दिलेले आहेत, आता देणार आहे. त्यांना तुम्ही काय करायचे, वेगवेगळे रंगीत कागद चिटकून त्याची आपल्याला वेगवेगळे आकार कसे तयार होतात ते आपण नंतर बघणार आहोत. चला आता सुरुवात करा. तुम्हाला जे कागद दिलेले आहे, जे कागद दिले का ते त्याला चिटकवायचे. तुम्ही आता त्याला कागद चिटकून घ्यायचे सर्व. हे तुम्ही सर्व बाजूनं छानपैकी डिंक लावला का बघू दे मला, डिंक कसा लावला ते बघू दे. चिटको बरं आता कागद करा. बनवा बरं हे साहित्य, त्याला डिंक लावा. पटपट डिंक लावायचं आहे बाळा. मधोमध कागद व्यवस्थित घ्या, चुका करू नका. तुमचं झालं का रे तिकडं डिंक लावून? फेविकॉल लावा बरं त्याला. आपल्याला वेगवेगळे साहित्य निर्मिती करायची, लावा. आणि बाकी विद्यार्थ्यांनी, बाकीच्या मुलांनी त्यांच्याकडे लक्ष द्या, ते कशा प्रकारे कृती करतायत. तुमच्याकडून सुद्धा मी अशा प्रकारचे साहित्य बनवून घेणार आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या बरं. बाकीच्या मुलांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्या. छान छान चिटकवला ना. मग तुम्ही दुसरा कागद घ्या चिटकवायला. ते चिटकव. आता हे काय करायचं, असं वर करायचं बघा, असं वर करून चिटकवायचं सर्वांनी. आता इकडून घे, आता ही बाजू करून घे. अक्षर चांगलं आणि व्यवस्थित रंगवायचं, रंग व्यवस्थित द्या. काय स्लोगन तयार केलं तुम्ही बघू द्या. घोषवाक्य काय आहे, हात काढ रे बाळा, मला वाचू द्या घोषवाक्य. छान. पाणी जपून वापरा. छान छान. यांनी कोणतं तयार केलं, तुमचं घोषवाक्य कोणतं आहे पाण्याबद्दलचं? पाणी हेच जीवन. छान. असं जाड रंगवा, थोडंसं जाड. ते बारीक जे दिसतं ना ते थोडं जाड करून घ्या. चांगल्या प्रकारे साहित्य निर्मिती चालू आहे. आता तुम्ही जो आकार तयार केलेला आहे का नाही, तो कोणता आकार तयार झाला आता? चौरस. छान. चौरस आकार तयार झालेला आहे, त्याचे चारही बाजू सारख्या आहेत. म्हणजे आपण वेगवेगळे जे घनाकृती आहेत त्या घनाकृतींचा आपण आता प्रात्यक्षिक घेतलेला आहे. आणि तुमचा आकार कसा तयार झाला, कोणता आकार तयार झाला रे मुलांना? आयत. त्याला इथे ना, इथे असं आयत किंवा रेक्टँगल नाव टाकायचं, आयत नाव टाकायचं. स्केच पेन घ्या आणि आयत नाव टाका. तुम्ही जे आता बॉक्सला रंगीत कागद लावलेले आहेत, हा बॉक्सचा आकार तुम्हाला कसा वाटतो बरं? काय तयार झालं हे? घन म्हणायचे, याला काय म्हणायचं? घन. कारण या बॉक्सच्या सर्व बाजू जर तुम्ही बघितल्या सारख्याचे. बघा, ह्या बाजूला एक चौरस आहे, ह्या बाजूला चौरस आहे, ह्या बाजूला चौरस आहे. इकडची बाजू पहा बरं, ही बाजू
ही बाजू पहा बरं, चौरस एक नाही, मग याला काय म्हणायचं, घन म्हणायचं याला सर्वांनी. आलं लक्षात, याचं काय नाव आहे, घन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज अध्ययन आणि अध्यापन साहित्य निर्मितीमध्ये घनाकृती, ठोकळे असतील किंवा वेगवेगळे पुठ्ठ्याचे आकार असतील, त्याला बाहेरून रंगीत कागद चिटकून तुम्ही अशा प्रकारे तुमच्या हाताने वेगवेगळे आकार आपल्याला तयार केलेले आहेत आपण. आणि या आकाराला तुम्ही नावं देऊन म्हणजे आकार सुद्धा तुम्हाला ओळखता आलेले आहे. अशा प्रकारे अध्ययन पद्धतीमध्ये आपण सर्वांनी जर सक्रिय आणि कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर केला तर अध्यापन अतिशय चांगल्या प्रकारे होतं. धन्यवाद. हां, ते घेतलं ते झालं, ते सगळं व्हायले बोल नको तू मध्ये.